योद्धा न्यूज चॅनल। नामस्मरणानंच जीवनाचे सार्थक। हरिभक्तपरायण बिपिन महाराज कोरडे यांचे चांडोली येथे प्रबोधनात्मक कीर्तन। खेड पुणे प्रतिनिधी दत्ता भगत। पुणे जिल्ह्यातील प्रति पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री क्षेत्र चांडोली तालुका खेड येथे दक्षिण वाहिनी भीमा नदीच्या तीरावर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे। या सोहळ्यात हरिभक्तपरायण बिपिन महाराज कोरडे तुकाई वाडीकर यांचे सुश्राव्य कीर्तन संपन्न झाले। यावेळी त्यांनी भक्ती, राष्ट्रप्रेम आणि समाज प्रबोधन यांचा त्रिवेणी संगम आपल्या निरूपणातून साधला। कीर्तनातील महत्त्वाचे विचार महाराजांनी आपल्या 2 तासांच्या कीर्तनात विणेकरी हाच गुरु असल्याचे सांगून भक्तीचे महत्त्व विशद केले। महाराष्ट्र ही संतांची, क्रांतिकारकांची आणि समाजसेवकांची भूमी आहे। ही भूमी त्यागाची आणि बलिदानाची आहे असे सांगत त्यांनी उपस्थितांमध्ये राष्ट्रप्रेमाची भावना जागृत केली। कीर्तनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन स्पष्ट करताना ते म्हणाले की कीर्तन हे समाज प्रबोधनाचे साधन आहे, ते केवळ विनोदाचे माध्यम नाही। व्यसनमुक्ती आणि समाज प्रबोधन। महाराजांनी सध्याच्या तरुण पिढीला मोलाचा सल्ला दिला। तरुणांनी व्यसनाच्या आहारी न जाता नामस्मरणाकडे वळावे आणि आपल्या जीवनाचे सोने करावे असे आवाहन त्यांनी केले। तसेच लेख वाचवा, लेख शिकवा या सामाजिक उपक्रमाचा उल्लेख करत त्यांनी स्त्री शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले। विशेष म्हणजे 26 जानेवारी 2026 या प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून त्यांनी या दिवसाच्या महत्त्वावरही प्रकाश टाकला। सेवा आणि अन्नदान। कीर्तन पुष्प मानकरी। कैलासवासी मल्हारी गणपत सावंत गुरुजी यांच्या स्मरणार्थ परशुराम सदाशिव सावंत यांना हा मान देण्यात आला। अन्नदाते। आजच्या महाप्रसादाचे नियोजन विजय शिंदे पाटील, सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती खेड आणि अमरभाऊ शिंदे पाटील, सरपंच निमगाव यांच्या वतीनं करण्यात आले होते। हरिजागर, होलेवाडी, मांजरेवाडी, मलगेवाडी, कुरकुंडी, गुरुदत्त भजनी मंडळ चांडोली आणि गुळाणी भजनी मंडळ यांनी आजचा हरिजागर केला। या कार्यक्रमाला गायक, वादक, भालदार आणि चोपदार यांची मोलाची साथ लाभली। चांडोली आणि पंचक्रोशीतील भाविक भक्त मोठ्या संख्येनं उपस्थित होते।